जय गुरुदेव. निमिषे निमिषे भजता तो सुख चढतसे चित्ता, मग चित्त चैतन्य तत्वता होऊनी ठाके. संत शिरोमणी शिवयोगी मन्मथ माऊली आपल्या परमरहस्य या प्रासादिक ग्रंथातील 7व्या अध्यायातून आत्मस्वरूपाचं निवेदन करताना प्रथम ज्ञान मार्ग सांगतात. पण सर्वांनाच हा ज्ञान मार्ग साध्य होईल का? सामान्य माणसाला जप, तप, साधना, योग, प्राणायाम या कलियुगामध्ये साध्य होईल का? असा प्रश्नार्थक भाव भगवती पार्वतीच्या चेहऱ्यावर पाहून भगवान शिव म्हणतात, काळजी करू नकोस देवी. सामान्य माणसासाठी, भोळ्या बाबड्या माणसासाठी, अबला नारी नरासाठी, संसारात गुंतलेल्या प्रत्येक माणसासाठी सोपा मार्ग आहे तो म्हणजे नामस्मरणाचा, भजनाचा. पण या मार्गामध्ये नामाचा, स्मरणाचा अखंड अभ्यास केला पाहिजे आणि त्या अभ्यासाच्या योगे साधकाला शिवस्वरूपाची प्राप्ती होते असं माऊली सांगतात. या ओवीमध्ये माऊली म्हणतात, निमिषे निमिषे भजता तो सुख चढतसे चित्ता, मग चित्त चैतन्य तत्वता होऊनी ठाके. इथं चित्त आणि चैतन्य हे 2 शब्द आलेले आहेत. परमात्मा कसा आहे? सत, त्रिकाल अबाधित, चित, ज्ञान स्वरूप आणि आनंद, परम सुख स्वरूप. मग असा परमात्मा जिथं शुद्धता आहे, संकल्प नाही, विकल्प नाही, इच्छा नाही, अशा परमशिवाला आनंद घेण्याची लहर येते. आणि ती लहर म्हणजे शक्ती तत्व. मी एक आहे, अनेक व्हायचा आहे असा संकल्प करतो. सृष्टीमध्ये माझं स्वरूप प्रकट झालं पाहिजे असा त्या परमशिवाचा संकल्प म्हणजे सदाशिव तत्व. मी निर्माण केलेल्या विश्वाचं नियमन आणि नियंत्रण मला करता आलं पाहिजे हे ईश्वर तत्व. आणि मी निर्माण केलेलं विश्व हे वेगळं नाही. जसं कळीतून फूल विकसित व्हावं तसं मज परमशिवातून, परशिव परब्रह्मातून हे 36 तत्वाच्या रूपानं विश्व विकसित झालेलं आहे. मग हे चित्त असलेलं चित्त कसं बनतं? या चित्त म्हणजे शुद्ध चैतन्य. तेथे संकल्प नाही, विकल्प नाही, दुःख नाही, अशांती नाही. तिथं परम शांती आहे, परम आनंद आहे. पण अशा परमशिवाच्या इच्छेतून हे विश्व निर्माण झालं. या मायेमध्ये, शुद्ध मायेमध्ये ज्यावेळेस स्वार्थ शिरतो, स्वार्थ शिरला की आपल्या स्वरूपाचा विसर पडतो. मी सर्व व्यापक, सर्व प्राणीमात्राच्या हृदयात व्यापक असलेलं चैतन्य स्वरूप परमात्मा आहे. या स्वरूपाचा विसर पडल्यावर मी आणि माझं हे 2 त्या शुद्ध मायेत शिरतं आणि ती माया अधोमाया होते, अपरामाया होते. आणि ते चित्त असलेलं डबल लागतं. मी आणि माझ्याच्या संयोगानं चित्त होतं. चित्त होऊन मी आणि माझं या संकोचित भावाचे संस्कार या चित्तामध्ये साठलेले असतात आणि तेच संस्कार माणसाला जन्मोजन्म फिरवीत असतात. माऊली या चित्ताला चित्त स्वरूप करण्याची, चैतन्य स्वरूप करण्याची अद्भुत आणि सोपी प्रक्रिया या ओवीमध्ये सांगत आहेत. माऊली म्हणतात, निमिषे निमिषे, एक क्षणभर सुरुवातीला शिवाय नमा म्हणणारा साधक
दुसऱ्या दिवशी 2 वेळेस म्हणू लागला, तिसऱ्या दिवशी 3 वेळेस म्हणत असा अभ्यास करत करत प्रत्येक श्वासागणित गणेश भगवंताचं नाम त्याच्या श्वासात मुरलं. गुरुचं स्मरण त्याच्या मनामध्ये ठसलं. अखंड मन गुरुच्या चरणावर लीन राहू लागलं आणि मुख सतत शिवाय नामाचं उच्चारण करू लागलं. त्यावेळेस माऊली म्हणतात, निमिषे निमिषे भजता. असं क्षणाक्षणाला प्रत्येक श्वासाश्वासाला मनानं भगवंताचं स्मरण, सद्गुरूचं स्मरण आणि मुखानं भगवंताच्या नामाचं उच्चारण हे केल्यानंतर काय होतं म्हणतात माऊली, तो सुख चढतसे चित्ता. जे चित्त मी आणि माझं हे मला मिळालं पाहिजे, हे माझ्या जवळच राहिलं पाहिजे, असे जे संस्कार त्या चित्तामध्ये भरलेले आहेत, ते जे जन्म मृत्यूच्या फेऱ्यात फिरवत आहेत, ते चित्त शुद्ध होऊ लागतं. नामस्मरणाच्या प्रभावानं विषयामधलं सुख, शब्दाचं सुख, संसारातले शब्द ऐकण्याऐवजी भगवंताचं नाम ऐकावं वाटतं. कुणाची निंदा टवाळी कुटाळकी करण्याऐवजी भगवंताचं नाम मुखानं घ्यावं वाटतं. कितीही मिष्टान्नापेक्षा इष्टलिंगाला अर्पित केलेली चटणी रोटीचा प्रसाद गोड लागतो. शिवाय नमा म्हणून स्पर्श केलेला स्पर्श पवित्र होतो, ती वस्तू पवित्र होते. शब्द, स्पर्श, रूप, डोळ्यानं भगवंताचं रूप पाहू वाटतं. नाकानं भगवंताला अर्पिलेल्या फुलाचा सुगंध घ्यावा वाटतो. या पंच विषयातून, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रियाकडून सतत शिवनामाचं, शिवपूजेचं कार्य केलं जातं. आणि असं कार्य केल्यानंतर चित्ताला लागलेली गोडी, विषयामध्ये लागलेली गोडी इकडं परिवर्तन होऊन परमशिवाकडे लागते. आणि परमशिव म्हणजे आपलं स्वरूप परम सुख स्वरूप आहे, परम आनंद स्वरूप आहे, परम शांत स्वरूप आहे, परम ज्ञान स्वरूप आहे. माऊली म्हणतात, निमिषी निमिषी, क्षणाक्षणाला, श्वासाश्वासामध्ये नाम जप केल्यानंतर सुख वाढत जातं, जीवनातलं दुःख कमी होतं. मग चित्त चैतन्य तत्वता, जे चित्त होतं मी आणि माझं निघून जातं, नव्हे मी आणि माझं विकसित होतं. सर्व प्राणी मात्राच्या देहामध्ये राहणारं चैतन्य मी आहे आणि सर्व शरीरे माझी आहेत. ही विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. असं संकोचित असलेलं चित्त ते चैतन्य स्वरूप होऊन जातं. म्हणतात माऊली म्हणतात, नाम सार, नाम सार. हे नाम सार आहे. आयुष्यामधलं जर सार तत्व कोणचं असेल तर नाम आहे. शिवदास म्हणे असार संसार, शिवनाम सार तया माझी. या संसारामधली सार वस्तू जर कोणती असेल तर ते भगवंताचं नाम आहे. आणि साधक नाम घेता घेता नामी होतं. सर्व परमार्थाचा अट्टास मीपणा जावा यासाठी. आणि नाम घेता घेता नामी म्हणजे मीपणा निघून जातो आणि तो शिवस्वरूप होऊन जातो. असा आपला अनुभव प्रस्तुत ओवीमध्ये संत शिरोमणी मन्मथ माऊली सांगतात. ओम शांती शांती शांती.